विषयावरती एकत्रित जमलो आणि ही संकल्पना माननीय प्राचार्य यांच्या विचारातून पुढे आली आणि म्हणून सरांनी मला सांगितलं की आपल्याला इथे एक कार्यक्रम घ्यायचा आणि विशेष म्हणजे आज सोनवणे सर इथे आले. नवीन वर्षाची आचार्य सुपरवायझर सन्माननीय आपले सोनवणे सर, उपस्थित सर्व शिक्षकवृंद, या ठिकाणी आपण एक नववर्षाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी सर्व जमलेलो आहोत. 2025 हे वर्ष आता संपलेलं आहे आणि 2025 वर्षामध्ये आपण सर्वांनी चांगल्याच प्रकारे काम केलं आहे आणि आता या 2026मध्ये आपल्याला पुढील रणनीती ठरवण्यासाठी आणि सरांना आश्वस्त करण्यासाठी की जे आपण 2025मध्ये उत्कृष्टपणे काम केलं तेच आपण पुढे 2026मध्ये करणार आहोत अशी आपण सरांना ग्वाही देणार आहोत. त्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तत्पूर्वी मला या ठिकाणी नमूद करायचं आहे की 23 डिसेंबर 2025मध्ये तरी आपण सगळ्या चांगल्या गोष्टी केल्या असल्या तरी काही दुःखद घटना या आपल्या गौतम कुटुंबामध्ये, गौतम परिवारामध्ये घडलेल्या आहेत. तर 23 डिसेंबर 2025मध्ये आपल्या शाळेचे जे रेणू आहे, आपले जागृती शिक्षक सर त्यांची कन्या मौनमाई उर्फ संबोधिनी सोनवणे तिचं अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे. आणि नुसता सोनवणे परिवारावर दुःखाचा डोंगर नाही तर हा गौतम परिवारावरच दुःखाचा डोंगर आहे आणि आपण सर्वजण या दुःखात सोनवणे परिवाराबरोबर सहभागी आहोत. आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने, गौतम परिवाराच्या वतीने, मॅनेजमेंटच्या वतीने, आपल्या प्राचार्याच्या वतीने, सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा उर्मय उर्फ सोनवणे हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण सर्वजणांनी 2 मिनिटांसाठी तिला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उभं राहायचं आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी एक छोटीशी नववर्षामध्ये एक मीटिंग घेतली आहे. तर या मीटिंगचा उद्देश म्हणजे हे नवं वर्ष निमित्त आपल्याला आपले सन्माननीय प्राचार्य आपल्या सर्वांना शुभेच्छा देणार आहे. त्याचबरोबर आपण सगळेजण सरांना आश्वस्त करणार आहोत कामाबाबत, त्याबद्दलही आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मला या गोष्टी सांगायच्या आहे की 2025 या वर्षामध्ये आपण बऱ्याच चांगल्या गोष्टी या ठिकाणी त्या शाळेच्या माध्यमातून केलं आहे. स्पोर्ट्स असेल, अकॅडमिक असेल, को कल्चरल ॲक्टिव्हिटी असेल, तर या सगळ्या गोष्टी उत्कृष्टपणे आपण केलेल्या आहेत. आणि गौतम पब्लिक स्कूलचा जो झेंडा आहे आकाशामध्ये उंच आपण फडकावत ठेवलेला आहे आणि त्याचं क्रेडिट सन्मान्य प्राचार्य सरांनी नेहमीच आपल्या स्टाफला दिलेलं आहे. त्याचबरोबर मला आणि काल आम्ही सरांबरोबर आपण सगळे बसलेलो होतो. या ठिकाणी मला एक गोष्ट नमूद करायची आहे की काल 31 डिसेंबर हा जो दिवस आहे हा तसा विस्मरणीय आहे. विस्मरणीय काही गोष्टी चांगल्या असतात आणि काही वाईट असतात. तर सर तो 31 डिसेंबर हा दिवस विस्मरणीय चांगल्या आणि वाईट गोष्टीसाठी आहे. तर चांगल्या गोष्टी यासाठी की सर आपल्याला पुनर्जीवन मिळत, त्या पुनर्जन्म आपला झालेला आहे, आपल्याला पुनर्जीवन ह्या 31 डिसेंबरसाठी मिळालेलं आहे. वाईट या अर्थाने की सर त्या दिवशी आपला अपघात झाला होता आणि एक डिव्हाइन प्लॅन असतो प्रत्येक गोष्टीमागे की तो आपल्याला समजत नाही. काही नेहमी असं असतं की जिथं आपली बुद्धी संपते त्यावेळेस त्या ठिकाणी देवाच्या लीलाया चालू होत असतात. तर अशाच काही देवाच्या लीलाया असतात आणि या लीलायाचाच एक भाग म्हणून 31 डिसेंबर 2002 रोजी सरांचा ॲक्सिडेंट झाला होता. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर की त्या ठिकाणी जे उपस्थित होते त्यांच्या सांगण्यावरून अशी परिस्थिती होती की देर वॉज लेस चान्सेस ऑफ सर्वायवल ऑफ आवर रिस्पेक्टेड प्रिन्सिपल सर, but it is God's
divine plan and God's gift that He is with us, and this is really pride moment and honorable thing for each and everyone of Gautam Public School and Gautam community. आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की डिव्हाइन प्लॅन की जो दैवी जो योग असतो त्याचा अर्थ असा की त्यांच्या हातून सामाजिक आणि धार्मिक त्याचबरोबर जे ग्लोबल वर्क आपण जे एज्युकेशनचं म्हणतो शैक्षणिक ते करून घ्यायचं होतं देवाला, आणि म्हणून देवाने त्यांना पुनर्जन्म दिला आहे. त्यानंतर सरांनी या ज्या तीनही क्षेत्रात जे काम केलं ते अतिशय उल्लेखनीय आहे. आणि 2006पासून आपण सर्वजण बरेच जण ते बघत आहोत की सरांचे जे अनुभव आहे त्यांनी कसा अनुभव या गौतम पब्लिक स्कूलमध्ये कोणाला लावला. आणि काल आपले जे आता जे सुपरवायझर आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की 2000, 2001, 2, 3, 4, 5पर्यंत आणि 6पर्यंत काय परिस्थिती होती की आपल्याला काय माहिती, आपण नव्हतो, बरेच जण नव्हतो, परंतु आपल्याला शैला मॅडमने सांगितलं की त्यावेळेस फक्त 150 विद्यार्थी होते. आणि या 150 विद्यार्थी असताना सरांनी गौतम पब्लिक स्कूलचा चार्ज हातामध्ये घेतला. आणि त्यानंतर रेस्ट इज द हिस्ट्री आपल्याला सगळं माहीत आहे. आता हा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यानंतर मला वाटतं मी यावेळी 639 स्ट्रेंथ होती 2006मध्ये, लगेच जम्पिंग स्ट्रेंथ झाली. आणि त्यानंतर तो ग्राफ असं वाढत गेला आणि एक एक कार्य आपली बोर्डिंग स्ट्रेंथ ही 1000 यापर्यंत आपण पोचलेलो आहोत. आज आपली जी बोर्डिंग स्ट्रेंथ आहे 900+ आहे. तर हे जे आहे हे गौतम पब्लिक स्कूलला पुनर्जीवन देण्यासाठीच कदाचित देवाने सरांना पुनर्जन्म दिलेला असावा. कारण हा गौतम पब्लिक स्कूल म्हणजे नुसतं 1100-1200 विद्यार्थी नाही, तर त्यामागे जवळजवळ 250 स्टाफ आहे. आणि 250 स्टाफच्या मागे कमीत कमी 4 लोक तरी असतील प्रत्येक कुटुंबामध्ये. सर त्यामागे 250 स्टाफ आहे. 200 स्टाफ मागे जर आपण विचारायचं कमीत कमी 4 ते 5 मेंबर असतील असे मत आहे. तेव्हा आणि सर मला या ठिकाणी मी एक रात्री असं बसलो होतो घरी, मिस्त्रीबरोबर गप्पा मारत होतो. त्यावेळेस सर ही जी घटना घडली, ही घटना घडल्यानंतर सरांना तर कळलं असेल काय झालं ते 100%. परंतु सरांबरोबर रईसा मॅडम होत्या. तो जो कालावधी निघून गेला असेल 1, 2, 3 दिवस सर, त्या कालामध्ये जे आपलं कुटुंब असतं किंवा जी वाईफ असते, मुलं असतात, मुलं तर लहान होते थोडेसे ना समज आपण म्हणू शकतो, कधी त्यांना समज नसेल 5वी-6वीला असतील. परंतु रईसा मॅडम वर काय भेटली असेल, काय परिस्थिती झाली असेल आपण ती कल्पनाही करू शकत नाही. अशी गोष्ट माझ्या मनात यायला होतं की मला खरंच की जो ज्या गोष्ट बिकते सरांना ते समजलं पण नसेल की एवढं मोठं झालं. परंतु रईसा मॅडम त्या 2-3 दिवसामध्ये त्यांची मनस्थिती काय असेल आणि कशा गेल्या असतील त्या 2-3 दिवसामध्ये, तर ते खरंच कल्पना पलीकडचं आहे. तर या गोष्टी मला या ठिकाणी नमूद करायच्या होत्या. आणि खरंच सर आपल्याला सुद्धा या पुनर्जन्मानंतर जे भावी आयुष्य आहे ते निश्चित चांगलं चाललेलं आहे. आणि यापुढेही आपलं भावी आयुष्य चांगलं सुख समृद्धीचं जावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्याला पुन्हा एकदा नववर्षाच्या आणि या पुनर्जन्माच्या शुभेच्छा देतो. आणि मी आपल्या रेखा जाधव मॅडम आहे आपल्या मराठी विषयावर, त्यांना या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित करतो की त्यांनी सर्वांना शुभेच्छा द्याव्या. सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. सरांनी भरपूर काही बोललेलं आहे, मला बोलण्यासारखं फार काही ठेवलेलं नाही आहे, तरी छोटासा प्रयत्न. मी सर्वात आधी मला एक छोटंसं गीत आठवतं आहे या ठिकाणी. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर, या वळणावर. तर वर्षामागून वर्ष येतात जातात, काळ कुणासाठीही थांबत नाही, तो आपला चालत असतो, जात असतो, आपण मार्गक्रमण करत असतो. त्यानुसार आपणही 2024-25मध्ये नवीन वर्षाची सुरुवात केलेली होती. तर 25-26 आपला हा आनंदात गेला. पण आता 26वा इयर आपला हा चालू झालेला आहे. 2-3 महिने आपल्याला या शैक्षणिक वर्ष संपण्यासाठी उरलेला आहे.
आपण जी पूर्वी जो होऊन गेला त्या वर्षामध्ये आपण भरपूर चांगले काम केलेलं आहे. माननीय प्रिन्सिपल सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. सरांनी आपल्याकडनं करवून घेतलेलं आहे आणि ह्या सरत्या वर्षामध्ये काही चांगल्या घटनाही घडल्या आणि काही दुःखद घटनाही घडल्या. त्यात माझ्याही कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला होता. माझ्याही सासूबाईंचं अगदी अल्पशा आजारानेच दुःखद निधन झालं. त्यात आपल्या सय्यद मॅडम आहेत, त्यांचेही वडील आपल्यातून सोडून गेलेत, तर आपला निरोप घेऊन गेलेत. त्याचबरोबर मृण्मयी हिचं तर म्हणजे सर्वांना चिटपूट लागून गेलं असंच काहीतरी घडलं. अगदी आपल्यात होती, आज होती आणि उद्या ती आपल्यातनं नाहीशी झाली. अगदी असंच काहीतरी समृद्धीच्या बाबतीत घडलं. अतिशय गोड मुलगी आपल्यातनं निघून गेली. तो चटका आपल्या मनाला आयुष्यभर लागला. तर आपल्यालाच एवढी हळहळ आहे तर विचार करा तिच्या वडिलांवर काय घेतली असेल. नक्कीच सोडवणे सर, तुमच्या कुटुंबामध्ये ही अत्यंत मोठी पोकळी निर्माण झालेली आहे समृद्धीच्या जाण्याने. आम्ही सर्वजण हीच प्रार्थना करू की तुम्ही लवकरात लवकर यातून बाहेर या, कारण तुम्हाला यातून बाहेर यावं लागेल. कारण जे घडून गेलं, काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि देवही तो स्वतःवरही काही घेत नाही आणि नियतीच्या मनात काय आहे कोणीच काही सांगू शकत नाही. जे घडलं ते अतिशय वाईट होतं, दुःखद होतं, पण आपल्याला यातून बाहेर निघावं लागेल. आपण एक कार्यक्रम घेतला होता 25 डिसेंबरचा, 27 डिसेंबरला छोटासा कार्यक्रम घेतला. त्यावेळी देखील आपण श्रद्धांजली अर्पण केली होती समृद्धीला. मी म्हटलं होतं की निसर्गाचा नियम आहे, थांबू नका, चालत राहा, जो थांबला तो संपला. या उक्तीप्रमाणे आपल्यालाही थांबता येणार नाही, कामकाज चालूच ठेवावं लागणार आहे. तर त्यानुसार आपण चालतो आहे, मार्गक्रमण करतो आहे. माननीय सरांच्या आदेशानुसार आपण प्रत्येक गोष्ट अतिशय प्रामाणिकपणे करीत आहोत. सर्वच टीचर्स अगदी प्रामाणिकपणे काम करतात सर आणि यापुढेही करत राहू असेही तुम्हाला आम्ही आश्वासन देऊ. आणि त्याचप्रमाणे जी घटना जी आपण आता होम सरांनी सांगितली की 2002मध्ये घडलेली 31 तारखेला जी घडलेली घटना आहे सरांच्या बाबतीत, पुनर्जीवन, कारण सरांच्या हातून खूप मोठं काम होणार होतं आणि म्हणूनच सरांना हा पुनर्जन्म मिळालेला आहे आणि तो त्यांनी सार्थक देखील केला. त्यांच्या जीवनाचं सार्थक देखील केलं. त्यांना जे मिळालेलं हे आयुष्य होतं त्यांनी ते अतिशय चांगल्या कामी वापरलं आणि त्यांनी त्यांच्या या कामातून खूप कुटुंबांना आधार दिला, खूप कुटुंब उभं केले आणि सर्वांना त्यांचा आधार आहेच. प्रत्येक शिक्षकाच्या, प्रत्येक कर्मचारी, मग तो कोणत्याही विभागात काम करत असला तरी सरांचं खूप बारीक लक्ष असतं आणि सर त्यांच्या प्रत्येक याच्यावर लक्ष ठेवून असतात. प्रत्येक कुटुंबावर त्यांचं लक्ष आहे आणि आपल्या मागे ते खूप ठामपणे उभे आहेत. आणि मला एक अजून असं सांगायचं वाटतं, जर प्रिन्सिपल सर त्या स्कूलमधले जर छान असतील ना, किंवा मग जे समजून घेणारे असतील, एकदम कुटुंबातील आपल्या हे करणारे असतील, तर नक्कीच त्या शाळेमधला प्रत्येक शिक्षक हा जीव ओतून काम करणारा असतो आणि याचं क्रेडिट मी खरंच सरांना देईन. कारण खूप महत्त्वाचं असतं. प्रिन्सिपल, प्राचार्य त्यांना फक्त शिक्षक बघायचे नसतात, की त्यांना सर्वच, आपली तर बोर्डिंग स्कूल आहे, सरांना खूप काही बघावं लागतं, खूप बारीक गोष्टींकडे त्यांना लक्ष द्यावं लागतं. त्यांचा कामाचा व्याप खूप मोठा आहे, पण याच्यातूनही ते आपल्या सर्वांवर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करतात आणि खूप आपल्या कुटुंबावर प्रेम करतात. मी असं नाही सर, तुमचा हा पुनर्जन्म नक्कीच तुम्ही सार्थकी लावलेला आहे आणि यापुढेही तुमच्या हातून खूप चांगली काम होणार आहेत आणि होतील अशी ही अपेक्षा करते. त्यानंतर मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मला माहिती आहे आता लंच ब्रेक झालेला आहे, सर्वांनाच काही कुणाला घरी जायचं आहे, कुणाला इथे जेवण करायचं आहे. तर मी सरांना आपल्या सर्वांच्या वतीने एकच आश्वासन देऊ इच्छिते की यापुढेही 2026मध्ये 2026-27 जो पुढे येणार तो शैक्षणिक इयर, या वर्षामध्येही आपण उत्कृष्ट कामगिरी नक्कीच करू याचं आश्वासन देते आणि या ठिकाणी धन्यवाद. थोडक्यात आपण शोकसभा बोलू आणि नवीन वर्षाच्या प्रारंभ करताना काहीतरी आपल्याला चर्चाही करायची आहे.
आताच आपण निम्म्याला श्रद्धांजली वाहिली. आपण सर्वजण उत्तमच्या दुःखामध्ये राहील समतेवर आहोत. इथून पुढच्या काळामध्येही शेवटपर्यंत राहणार आहोत. पण हा कोसळलेला डोंगर काही साधा नाही आहे. तो उत्तमवर नाही कोसळला, तो आपल्या सर्व कोसळलेला आहे. आणि परमेश्वरच्या मनात काय आहे जे आपल्याला कोणाला माहीत नसतं. जसं मॅडम म्हणला परमेश्वर त्याच्यासाठी कारण बनत नाही, हेच खरं आहे. परंतु कुठंतरी आपल्याला ज्या थांबावं लागतं आणि आपल्याला जे संसारिक गोष्ट आहे, जॉबमधल्या गोष्टी त्या पार पाडाव्या लागतात. तर उत्तम आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत, तुमच्या कुटुंबाबरोबर आहोत. तुम्ही या दुःखातून लवकर बाहेर या. आज मला खरोखर आनंद झाला. त्या उत्तम तुम्ही इथं आलात आणि त्यामुळं मी पुढे हिंमत केली. आज उत्तम बरोबर आपण सगळी चर्चा करूया. म्हणजे काहीतरी एक वेगळेपण आपल्याला जाणवेल. त्या 11 वाजता आपण ठरल्याबरोबर केक वाटप केले होते आणि आता हा प्रोग्राम आपण काही घ्यायची गरज नाही असं माझ्या मनात आलं होतं. परंतु उत्तम पठाण साहेबांनी उत्तमला जसं माझ्या ऑफिसमध्ये आणलं तर मला पाठवलं का नाही आपण 10-15 मिनटं उत्तम बरोबर सगळ्या मिळून चर्चा करू. कारण हा गोतावळा आहे. गोतावळ्यामध्ये प्रत्येक माणूस हा आपला फार महत्त्वाचा आहे. तर आज मला जास्त काही बोलायचं नाही. नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी परत एकदा तुम्हाला देतो. नवीन वर्षात आपल्याला चांगलं काम करायचं आहे, नाविन्यपूर्ण काहीतरी काम करायचं आहे आणि हेच गौतम पब्लिक स्कूलकडून आपल्या पालकांना आणि आउटसायडर्स वेल विशर्सला अपेक्षित आहे. तर आज मला थोडंसं 5 मिनटं हटके बोलायचं, त्यासाठी मी गोसावी सरांना इथे घेऊन आलेलो आहे. तर आपण म्हणतो ग्रह आहेत राहू, केतू, कोणकोणते ग्रह आहेत, बुध, शुक्र, अनेक. किती ग्रह आहेत सगळे? 9 ग्रह आहेत. बरं, आता हे ग्रह काही झालं का आपण म्हणतो ग्रह माझ्यावर रुसलेला है, लेकिन मुझे आपसे ये पूछना है ग्रह क्यों रुक जाते हैं? ग्रह कहाँ से प्राप्त होते हैं? मी काय ज्योतिषी नाही आहे, परंतु मला एक मी वाचण्यात आलं माझ्या, मी अभ्यास करतो थोडाफार आणि मग बोलतो. ग्रह हमारे से रूठ जाते हैं. हम हमेशा कहते ग्रह हमारे पे खुश है असं कोणी म्हटलं कधी? 99% आपण म्हणतो ग्रह रुसलेला आहे, माझा ग्रह काही हवेच बरोबर नहीं है. तो ग्रह हम क्यों रुक जाते हैं? और दूसरा सवाल मुझे ये पूछना है ग्रह कहाँ से प्राप्त होते हैं? तो ग्रह शरीर से प्राप्त होते हैं, हमारे शरीर से प्राप्त होते हैं. और ये शरीर कहाँ से प्राप्त हुआ? माँ बाप से प्राप्त हुआ. फिर माँ बाप कौन है हमारे? हमारी माँ चंद्रमा है तो बाप सूर्य है. दिस इज फैक्ट. आणि सब ग्रहों के बाप हमारे सूर्य और चंद्र है. अगर इनको मना लेंगे तो बाकी के ग्रहों को मनाने की जरूरत भी नहीं. लेकिन हम हमारे घर के चंद्र ग्रह को छोड़ते हैं, सब ग्रह मनाने के लिए सब तरफ भ्रमण करते फिरते, हम सब तरफ ग्रहण करते फिरते. आता हे ग्रह त्याला करायचं त्याला हे करायचं ह्या अरे घरातले ग्रह तू पाहिले का कधी? घराच्या ग्रह कधी लक्ष दिलं का? आणि बाप सूर्य आहे. तेज तुमच्या चेहऱ्यावर तेज म्हणजे तुमचा बाप खुश, तुमचं मन सौम्य, तुमचा आवाज सौम्य, तुमचा देवाणघेवाण सौम्य म्हणजे चंद्रमा खुश, असा त्याचा अर्थ असतो. म्हणून आज या दिवशी मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, ठीक आहे मंदिरात जा, मस्जिदीत जा, ते ठरलेला कार्यक्रम आहे, पण आपल्या घरच्या ग्रहांना रुचू नका, त्यांना वाट पाहायला लावू नका आणि त्यांच्या देखत इतर ग्रहांची शांती करण्यासाठी काही जाऊ नका. कारण चंद्र एक असा ग्रह आहे का तो सगळ्या ग्रहांचा बाप, तो सगळ्यांचे सगळे ग्रह त्यांच्या काबूमध्ये. साईड बाय साईड चंद्रमा ऑल्सो इज हेल्पिंग सूर्य, म्हणून यांना आणि हे आपले आईबाप आहे. हे सगळे जे 9 ग्रह जे आहेत नंदलाल, हे कुठून आणले आहेत? शरीरातून आणले आहेत. तुम्ही या जातीत जन्माला आले, मनुष्य जात जन्माला आले म्हणून तुम्हाला ग्रह लागलेत, परंतु हे साफ खोटं आहे का माझ्यावर अमुक ग्रह रुचलेला तमुक उचलला, कोणताही ग्रह उचलला नसतो. कारण जोपर्यंत आपले आईबाप आहे त्यांची सेवा करा, त्यांना मनवा. अहो रामसुद्धा सकाळी आईबापांचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडत नव्हते. हे तुम्ही वाचलेलं असेल. आपल्या जे देव आहे कोण आपण म्हणतो, ज्यांची पूजा करतो आपण
कोणतं येतं गणपतीनी आई बापाला हे घेतलं, काय घातलं, ते तिकडे नाही प्रदक्षिणा घालणं. आम्ही ते सोडून कुठं गेला होता म्हणे ते पार दाढी बिडी सगळं अवतार करून येतं आणि आई बाप इकडे वाट पाहत त्याला ते 15 दिवस जेवायला बी नसतं. उदाहरण सांगतो मी. आय एम नॉट टीजिंग ऑर कर्सिंग एनीबडी. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशाला करता? याच्यातून मी सुद्धा थोडा अनुभवले म्हणून मला एक थोडा अधिकार प्राप्त होतो तुम्हाला हे सगळं सांगायचं. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला एक करने की जरूरत है. अरे माँ बाप की पूजा करो. पूजा करनी है ना तो माँ बाप की करो. माँ बाप की पूजा करने के साथ अगर हमको भगवान जी दिख गया तो माँ बाप की वजह से दिख रहा है, ये भूलने का नहीं है. भगवान की वजह से हमें ऐसा मत समझो, हम माँ बाप की वजह से. तुम्हारी वाणी अच्छी है तो तुम्हारा हमारी वाणी अच्छी है तो बुद्ध हमेशा हमारा अच्छा रहेगा. तेजवान है तुम तो तुम्हारा सूर्य अच्छा है. सौम्य है तो चंद्र अच्छा है. और अगर पत्नी अच्छी है तो हमारा शुक्र अच्छा है. ये लिखित है, ये मेरे दिल की बात नहीं कह रहा हूँ मैं, ये सब लिखित है. और भी हमारे जिंदगी में कोई आया तो वो भी सब ग्रह से भी ज़्यादा अच्छे हैं. लेकिन ये पार्ट ऑफ जो क्या आपण त्यांच्या आयुष्यात सगळे आहोत. आणि दुसरी गोष्ट काय शनीचं मनाचं आहे. त्यांचं म्हणणं आलं त्या बी अभ्यास बरोबर असतात. आणि दुसरी गोष्ट ग्रह कुठे आहेत? ग्रह आपल्या आजूबाजूला आहेत, आपल्यामध्येच ग्रह आहेत. आणि हे ग्रह आपल्याला मनवायचे जर आपण म्हणजे सांगायचं काय, आपण कुटुंब म्हणतो, परिवार म्हणतो. मग या परिवारामध्ये हे सगळे ग्रह आहेत. मनुष्य प्राण्यामध्येच ग्रह असतात. त्यांच्याशी आपण चांगलं राहिलं, चांगला व्यवहार केला, चांगले आपण आपल्या गिव्ह अँड टेक चांगली ठेवली तर ऑटोमॅटिकली ऑल ग्रह सगळे हे होतात. तर अशा पद्धतीनं आपलं हे करायचं. आज मला जास्त काही बोलायचं नाही. आनंदाची गोष्ट ही आहे की दुःखाला सावरून कुठंतरी आज कर्तव्य म्हणून उत्तम इथं आलेलं आहे. इट्स अ ग्रेट ऑनर, ग्रेट प्रिव्हिलेज. आज कशाला आला तर म्हणजे माझ्या एनसीसीच्या मुलांना मला फोटो पाठवायचा आहे. म्हणून आयुष्यामध्ये कर्तव्याला बाजूला सारू नका. पहिले कर्तव्याबरोबर राहा. सगळ्या गोष्टी होत्या आणि भावना आणि कर्तव्याची सरमिसळ करायचीच नाही. कर्तव्य ठिकाणची पाळायची असते. आणि आज उत्तम तुमचं हे सगळं दुःख बघितल्यानंतर मला माझी आठवण झाली 2002ची. मी सुद्धा आजारी पडलो. तर त्यावेळेस सुद्धा मला त्यावेळेस अशोक पब्लिक स्कूलचे स्टाफ आणि त्यांचं काय प्रेम मिळालं, पालकांचं काय प्रेम मिळालं. आणि मी बारकाईने बघत होतो तर उत्तम तुमच्या दुःखामध्ये ह्या शाळेचा प्रत्येक व्यक्ती सामील झाला होता, प्रत्येक पालक सामील झाला होता. खूप मोठी गोष्ट आहे. याच्यापेक्षा आपण अचीव काय करू शकतो? आयुष्यामध्ये मोनूला आयुष्यात थोडं मिळालं होतं, परंतु मोनू जे काय देऊन गेली ते आपलातून देऊन गेली. हे तुमच्या आमच्यासारख्यानं हे मिळेल का नाही हे सांगता येणार नाही. त्या उत्तम तुम्ही भाग्यवान आहात तर तुम्ही अशा कन्याला जन्म दिला तर त्यांनी छोट्याशा कालावधीमध्ये सगळ्यांना जिंकलं होतं, सगळ्यांचे माइंड जिंकले होते. तर हरकत नाही, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. उत्तमला मी तिसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं होतं सगळं कर पण डोंट कर्स गॉड. देवाला नाव ठेवू नको. जर देव आहे आपण असं जरा मानत असेल तर उद्या सगळ्यांना जाण्यासाठी आले आणि प्रत्येकच जण देवाला नाव ठेवत बसला तर मग देवाच्या पूजा तरी कशाला करायची. तर जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ही आपली माझं प्रिन्सिपल हे. तुम्ही सुद्धा ते पाळा आणि प्रत्येक गोष्टीला सामोरे जाताना चांगलं असेल किंवा वाईट असेल एक समान घ्या. आज छोटासा प्रोग्राम येथे होऊन तुम्ही सेना मॅडम ऑर्गनाईज केला. यामध्ये दादा मॅडम पण चांगल्या बोलल्या, खूप आनंद झाला. आणि उत्तम आल्यामुळं आपल्या ह्या प्रोग्रामला 4 चांद लागले. आपण सगळे मिळून उत्तमला या दुःखातून बाहेर काढू आणि नवीन वर्षाची सुरुवात परत एकदा आपण जोमाने करू. फक्त एकच मी आता तुम्हाला आज डिक्लेअर करतो का आज उत्तमला जे दुःख झालेलं आहे ते दुःख आपल्याला बी. म्हणून यावरची आपल्याला गॅदरिंग घ्यायची नाही आणि कुठल्याही प्रकारचे हाऊस टुर्नामेंट घ्यायचे नाही आहे. तेवढं मी करतो. आणि जे आपला 19 तारखेचा रात्रीचा प्रोग्राम आहे तो सुद्धा मी सरांना सांगितलं कॅन्सल करून टाक. इतर ज्या गोष्टी आपल्या त्या चालतील. एक मोनूला श्रद्धांजली म्हणून, ट्रिब्यूट म्हणून आपल्याला ह्या गोष्टी यावरची करायच्या नाही. थँक्यू आणि विश यू ऑल अ व्हेरी हॅपी अँड प्रॉस्परस न्यू इयर. गॉड ब्लेस यू ऑल. सगळ्यांना एक आपल्या आपणच राहू केतू आहे. आपल्यामध्ये शनी कोणी नाही आहे.
काही लोकांच्या मनात एकत्रित जमलो आणि ही संकल्पना माननीय प्राचार्य यांच्या विचारातून पुढे आली आणि दोन सरांनी मला सांगितलं की आपल्याला इथे एक कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि विशेष म्हणजे आज सोनवणे सर इथे आले. नवीन वर्षाची सुरुवात जरी आपण करत असलो तरी या 2025मध्ये आपण बरंच काही कमवलं आणि बरंच काही गमावलं. यावरती आपण इथे विचार केला आणि जे काही गमावलं आपण त्या सर्वांना आपण इथे श्रद्धांजली अर्पित केली. आणि माणसंच नाही गमावली, बऱ्याचशा गोष्टी पण आपण गमावलेल्या असतील, त्यावरती आपण विचार करणं गरजेचं आहे. यासाठी आपण ही एक छोटीशी सभा इथे आयोजित केली. त्याबद्दल तुम्ही सर्व इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनपूर्वक तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. सोनवणे सर आज इथे योगायोगाने की नाही होत आपल्याला उपलब्ध झाली, त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो. भोन सरांनी आणि शेलार मॅडमनी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि विशेष करून माननीय प्राचार्य सरांचे आभार व्यक्त करतो. अर्थात आता भुजबळ सर आभार करणार होते पण मी स्वतःहून म्हटलं की मला करायचं. मी यासाठी उभा राहिलो आभार व्यक्त करण्यासाठी का सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं ग्रहांबद्दल ते कुठेतरी माझ्याशी ताळमेळ खात होतं. एक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता म्हणून मला कुठेतरी ते पटलं, मनाला भावलं आणि सरांनी ती अंधश्रद्धा मोडून काढण्याचं काम जवळजवळ इथे केलेलं आहे त्यांच्या या मार्गदर्शनातून. आणि म्हणून मुद्दामून मी इथे समोर आलो की मला आभार व्यक्त करायचे. सर मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो की मी एक छोटंसं जो खारीचा वाटा म्हणता येईल असं काम स्वीकारलेलं आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं. त्यामध्ये आज खऱ्या अर्थाने खंबीरपणे तुम्ही उभा राहिलात आणि मला पाठबळ दिलं आणि त्या कामाला खऱ्या अर्थाने चालना दिली. त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पटलं की ते विचार ना सर्वांना ते पटलं असेल असं मी गृहीत धरतो आणि पटायला पण पाहिजे, हे खरं आहे. आपण परमेश्वर जरी मानत असलो देव आहे नाकारता येणार नाही, परंतु देव निसर्गामध्ये आहे. आपल्याला जन्म देणारा हा निसर्ग जो आहे तोच आपला देव आहे. ही झाडं जी आहे हेच खऱ्या अर्थाने आपल्यासाठी सर्व काही आहे, कारण की ते आपल्याला ऑक्सिजन देतात. आणि आपण कोरोना काळामध्ये बघितलं आहे ऑक्सिजन मिळत नव्हता तर लोकांची काय अवस्था होत होती. तर या निसर्गाला आपण देव मानलं पाहिजे. सरांनी जसं सांगितलं सूर्य हा आपला कुटुंब प्रमुख आहे, चंद्र आपली माता आहे, त्या पद्धतीने माना. परंतु एक अंधश्रद्धा जी आहे तिच्यातून आपल्याला कुठेतरी बाहेर निघण्यासाठी सरांनी आज चालना दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.